I hereby declare 42nd Annual Sports Meet 2024-25 open. Being released in the air, but once again reminding all that these balloons also denote the message of thumbs up, एक है. चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर शाळेचा 42वा भव्य वार्षिक स्पोर्ट्स डे मोठ्या शाळेच्या ग्राउंडवर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार अभ्यंकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी अभ्यंकर यांनी प्राचार्य अजय कौलसर यांच्या शाळेचं आयोजन म्हणजे परफेक्ट कार्यक्रम असा उल्लेख करत कौतुक केले. तर प्राचार्य अजय कौलसर यांनी अभ्यंकर हे मुंबईमधील शाळांमध्ये असे कार्यक्रम सुरू करणारे जनक होते असे म्हणत त्यांनीच शैक्षणिक विभागामध्ये डेप्युटी डायरेक्टर असताना हे कार्यक्रम सुरू केल्याचं सांगितलं. पाहुयात काय म्हणाले प्राचार्य अजय कौलसर व शिक्षक आमदार अभ्यंकर. एवढे वर्ष झाली या संस्थेला, आणखी खरोखर मुलांनी खूप प्रगती केली आहे. खूप मुलं स्टेट लेवल पर्यंत पोहोचली आहे. काही मुलं तर इंटरनॅशनल सुद्धा खेळून आलेत वेगवेगळ्या खेळात. आणखी आज खरोखर आनंद होत आहे की अभ्यंकर साहेब चीफ गेस्ट म्हणून आम्हाला लाभले, कारण अभ्यंकर साहेबांबरोबर माझे 30 वर्षाचे संबंध आहेत, जेव्हा ते डेप्युटी डायरेक्टर होते. आणखी खरोखर ते डेप्युटी डायरेक्टर असताना आमच्या शिक्षण क्षेत्रात एवढा बदल झाला, शैक्षणिक बोला किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बोला, त्यांनी पुढाकार घेऊन आज जे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आपण बघतो शाळेत ते त्यांनी सुरुवात केली होती वे बॅक 92 मध्ये. आणखी खरोखर मला आठवत पण नव्हतं की जेव्हा आम्ही कम्युनिकल हार्मनी प्रोग्राम सुरू केली तेव्हा आम्ही सरांना सुचवलं होतं की का ना मुलांमध्ये सुद्धा जातीय सलोखा ठेवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करू शाळेत. आणखी इमिजिएटली सरांनी होकार देऊन हे जे प्रोग्राम्स आपण बघतो सर्वधर्म समभाव आज शाळेत, हे त्यांच्या काळात हे सुरू झालेले विषय आहेत. जेव्हा सरांकडून असं कौतुक होतंय, खूप खूप आनंद होत आहे, कारण त्यांनी सांगितलं की जेव्हा सुरुवातीला जे कार्यक्रम ते बघत होते तिथे स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट होता. आणखी आज परफेक्शन हे शब्द म्हटल्यानंतर खरोखर खूप खूप आनंद आणखी समाधान वाटत आहे. हा अत्यंत आनंदाचा अशा प्रकारचा हा क्षण असतो. या संस्थेच्या ऍक्टिव्हिटीज मी आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून बघतो आहे. अत्यंत शिस्तबद्ध आणि सगळ्या लोकांना आपल्या हाताशी घेऊन त्यांचा विश्वासात घेऊन काम करण्याची प्रवृत्ती जी या ठिकाणच्या संस्थेची आहे, विशेषतः ते मोठं कौशल्य अजयजीचं आहे, आणि ज्याच्यामुळे या ठिकाणी लोक अत्यंत उत्साहाने आणि आपली पूर्ण एनर्जी वापरून जे काम करतायत ना, त्याला कारण त्यांचं संघटन कौशल्य आहे. या संघटन कौशल्याच्या माध्यमातूनच अशा प्रकारचे अतिशय दर्जेदार कार्यक्रम ते आयोजित करू शकतात. की या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जे मी आता नमुन्या दाखल फक्त 3-4च कार्यक्रम जे बघितले त्याच्यामध्ये कुठेही एक सुद्धा चूक काढण्या इतपत या ठिकाणी आपल्याला दिसून येणार नाही. इतकं परफेक्शन, हे परफेक्शन जे आलंय ते ओव्हर द इयर्स आलेलं आहे. आणि अजयजीने ज्या पद्धतीने या संस्थेमध्ये मेहनत घेतली आणि अत्यंत डिसिप्लिन अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलंय, जे नियंत्रण या ठिकाणी शाळेमध्ये प्रत्येक घटनेवर, प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर त्यांनी ज्या पद्धतीचं नियंत्रण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, त्यामधून अशा प्रकारचे हे कार्यक्रम निर्माण होऊ शकतात. यातूनच या ठिकाणचे सगळे विद्यार्थी अत्यंत चांगल्या पद्धतीने जीवनामध्ये आपलं स्थान घेऊ शकतील. कारण जे काही संस्कार होतात ते या बालपणामध्ये होतात. हेच वय असं आहे की ज्या वयामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार जर मिळाले, त्यांच्या अंगामध्ये असणारे जे काही गुण आहेत त्या गुणांना पोषक अशा प्रकारचं वातावरण जर शाळेमध्ये उपलब्ध करून दिलं तर हे मुलं उद्या सगळ्या दृष्टिकोनातून पुढे येऊ शकतात. होऊ शकतं की एखादा सायंटिस्ट त्याच्यामध्ये दडलेला आहे, त्याचे ते कलागुण लक्षात घेऊन त्याला तशा प्रकारची संधी देणं. होऊ शकतं की एखादा विद्यार्थी उद्या फार चांगला कलावंत, नाट्य कलावंत होऊ शकतो, त्याला तशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. ते या ठिकाणी सगळं दिलं जातं. ज्या विद्यार्थ्याला संगीतामध्ये ओढ आहे ते दिल्या जातं. स्पोर्ट्समध्ये ज्याला गती आहे, तुम्ही आता बघितले असतील की मानवी मनोरे ज्या पद्धतीने या ठिकाणी उभे केले, असं वाटत होतं की अगदी फार परफेक्ट लोकांनी, ज्यांचा धंदाच हा आहे मनोरे तयार करणं आणि मनोरे सगळ्या पब्लिकच्या समोर प्रोफेशनली दाखवणं,
अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं जातं. त्याच पद्धतीने या ठिकाणी मानवी मनोरे हे दाखवले गेले. इतर सुद्धा आणखी ऍक्टिव्हिटी ज्या आहेत यामधनं विद्यार्थ्यांची जडणघडण होते, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अष्टपैलू अशा प्रकारचा विकास व्हायला पाहिजे. एकतर्फी विकास होणं याच्यामुळे विद्यार्थी पुढे आयुष्यामध्ये सुखी होऊ शकत नसतात. पण सगळ्या प्रकारचे त्यांना जर समजा छंद असतील तर त्याच्यामध्ये या छंदाच्या माध्यमातून ते विद्यार्थी आपलं मानसिक संतुलन हे निर्माण करू शकतात. लक्षात घेऊनच आम्ही तो कार्यक्रम सुरू केला होता. परफेक्शन त्यावेळेला इतकं परफेक्शन नव्हतं. आता या प्रत्येक आयटम मध्ये तुम्हाला एकही चूक आढळून येणार नाही. आणि मुलांना कोणी सूचना देत नव्हतं की अमुक करा तमुक करा. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं, अरे मुलं चुका करतात तर पटकन त्याला करेक्ट केलं जातं. इव्हन मनोऱ्याच्या वेळेला सुद्धा मी मायन्यूटली बघितलं, तो शिक्षक बाजूला बसलेला होता आणि तो हातवारे पण करत नव्हता. नाहीतर काहीतरी खुणा करतात ना, पण तशा खुणा पण न करता मुलांना इतकं ट्रेन केलं गेलं होतं की ते बरोबर आपापल्या जागा घेत होत्या. आणि काही जागा अत्यंत क्लिष्ट होत्या. जसं आता ते पायाचा त्यांनी त्या ठिकाणी कमळ तयार केलं आणि त्याच्यावर त्या दोन बारीक मुलांना बसवलं. हे क्लिष्ट काम आहे, पण ते बरोबर त्याच वेळेला साधणं आणि ते एकदम त्याचा मनोरा सगळं त्याचं एकत्रित स्वरूप जे आहे ते एकदम इम्प्रेसिव्ह निर्माण करणं याच्याकरता खूप सराव लागतो, मेहनत लागतो, प्लॅनिंग लागते मुख्यत्वे करून. ते फार चांगल्या पद्धतीने केलं गेलं. अशा प्रकारचा फरक यावेळेला मला जाणवला. तेव्हाही मी कार्यक्रम बघितले, पण त्याच्यामध्ये कुठेतरी दाखवायला होतं की बाबा इथे इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे. आता इम्प्रुव्हमेंटला स्कोप नाही अशा प्रकारचा फरक त्याच्यामध्ये मला दिसून आला.